General solution of the equation tan square theta plus sec 2 theta is equal to 1 r. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मधील हे एक्झाम्पल आहे बघा. कसं सॉल्व्ह करता येईल बघा की tan स्क्वेअर थीटा प्लस sec 2 थीटा जे दिलेलं आहे ते 1/cos 2 थीटा लिहिता येईल इज इक्वल टू 1. आता पहिली टर्म tan मध्ये आहे तर हे जे cos 2 थीटा ही जी टर्म आहे ती सुद्धा आपण tan मध्ये कन्वर्ट करता येते का बघूया. तर cos 2 थीटाचा जो फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा लिहिता येईल इज इक्वल टू 1. दॅट इज tan स्क्वेअर थीटा बाय 1 हे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज न्यूमरेटर होऊन जाईल 1 प्लस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, थोडंसं आता परत सिम्प्लिफिकेशन करूया. एलसीएम घेतला तर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया tan स्क्वेअर थीटा इंटू 1 tan स्क्वेअर थीटा मायनस tan रेज टू 4 थीटा परत 1 नी मल्टिप्लाय केलं क्रॉस तर 1 प्लस tan स्क्वेअर थीटा होईल इज इक्वल टू 1. ओके, बघा आता न्यूमरेटर मध्ये tan स्क्वेअर थीटा 2 tan स्क्वेअर थीटा मायनस tan रेज टू 4 थीटा प्लस 1 डिनॉमिनेटर RHS मध्ये गेला तर किती राहील बघा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. ठीक आहे, प्लस वन कॅन्सल झालेलं आहे. आता मायनस tan रेज टू 4 आपण RHS मध्ये घेतलं तर प्लस होईल अँड प्लस 2 tan स्क्वेअर थीटा RHS मध्ये गेला तर ते मायनस होईल. -2 -1 -3 tan रेज टू 4 थीटा इज इक्वल टू 0. सॉरी, tan स्क्वेअर थीटा आहे ते. ओके, देन tan स्क्वेअर थीटा कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये राहील तुमचं tan स्क्वेअर थीटा -3 इज इक्वल टू 0. दॅट इज दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 आहे तर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थीटा -3 इज इक्वल टू 0. इथून तर तुम्हाला tan थीटा इज इक्वल टू 0 मिळेल. इथून काय मिळणार बघा tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे म्हणजे जेवढ्या पॉसिबल व्हॅल्यू आहेत थीटाच्या त्या सगळ्याच फाइंड कराव्या लागतात जनरल सोल्युशन मध्ये. तर हे तुम्ही असं लिहू शकता का बघा tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3 चा स्क्वेअर √3 दॅट इज tan स्क्वेअर π/3. आता इथं फॉर्म्युले कोणते यूज करायला लागणार बघा जनरल सोल्युशनचे जे रिझल्ट आहेत की इफ tan थीटा इज इक्वल टू 0 implies theta is equal to n pi where n belongs to integer and tan square theta is equal to tan square alpha जर असेल implies theta is equal to n pi plus minus alpha. ओके, म्हणजे या ठिकाणी theta is equal to n pi येईल आणि या ठिकाणी theta जर घेतला आपण तर n pi plus minus alpha म्हणजे π/3 येऊन जाईल. कोणता ऑप्शन येईल बघा, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.